भर पावसात महसूल प्रशासनाची तत्परता, पानंत रस्ता खुला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत यांची कारवाई. 400 ते 500 ग्रामस्थांची वाहतुकीची अडचण दूर. लिंबा गणेश. बीड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र ते संगीत विद्यालय भाग 1 व भाग 2 या पानंद रस्त्याचे काम मालकी हक्काच्या जमिनीच्या वादामुळे काही दिवसांपासून ठप्प झाले होते. त्यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने तत्पर कारवाई करत भर पावसात रस्ता खुला करून दिला. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, सरपंच बाळासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रवी बापू निर्मळ व ग्रामस्थांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत बुधवार दिनांक 22 रोजी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी शेख गफूर आणि महसूल सेवक ललित काकडे यांनी भर पावसात घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अर्जदार व आक्षेप घेणाऱ्या दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. मालकी हक्काच्या वादावर अंतिम तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांना अधिकृत मोजणी करण्याचा सल्ला देत पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याने अडविण्यात आलेल्या रस्त्याचे काम तात्पुरते सुरू करून दिले. रस्ता खुला झाल्यामुळे जाधव वस्ती, ढवळे वस्ती, घाडगे वस्ती, वाणी वस्ती, कानेटकर वस्ती, कुलकर्णी वस्ती, अंकुश वस्ती आणि आगवण वस्ती येथील सुमारे 400 ते 500 नागरिकांची वाहतुकीची अडचण दूर झाली. याबद्दल ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे, सौरभ कानेटकर, धीरज वाणी, शहाजी वाणी, लहू जाधव, महावीर जाधव, शंकर वाणी, गणेश घाडगे, नितीन जाधव, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, अनिल ढवळे, मंगेश जाधव, सचिन वाणी, इंदर जाधव, सुधीर वाणी, दादा वाणी, संभाजी वाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोणता पॉइंट आहे हा का? माझ्याकडे जो नकाशा आहे ना तो पण दाखवू. पण आता माझं म्हणणं काय आहे, तुमचा पण नकाशा मला दाखवाय, पण इथून तिथून सगळ्यांनी रोड होऊ दिलाय, मग तुम्हाला काय अडचण आहे? सगळा रोड मॅडम इकडून घालायचं म्हणतात, परत इकडं नाली टाकायची. नाली दोन्हीकडे पाहिजे का एकीकडून पाहिजे? कुठं आता हे बघा, आता कसं रोड येणार आहे? असाच येणार आहे ना? हा सरळ जर आला माझी काहीच अडचण नाही. मग ते मग ते असं सरळ येतं.